निशिबाळा, तू ठीक आहेस ना ग? मम्मा मी ठीक आहे ग, पण युवी खूप चिडलाय. हा केदारने काल जो काय तमाशा केलाय ना त्यामुळे भडकलाय तो. अगं बरोबर आहे त्यांचं, कुणीही चिडणारच ना. असा अचानक एखादा मुलगा येईल आणि म्हणेल मी या घरचा मुलगा आहे, संताप नाही का होणार त्यांचा? पण मम्मा, जर हे सगळं खरं असेल तर, केदार खरंच दयानंद पप्पांचा मुलगा असेल तर, आपण ज्या कारणामुळे हे स्थळ चूज केलाय ना तो सगळा प्लॅनच फ्लॉप होईल. पैसा प्रॉपर्टी सगळ्यात तो केदार हिस्सेदार होऊ शकतो. ऐक ऐक, शांत हो आधी. असं काहीही होणार नाहीये. आणि तू कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस? त्या दीड दमडीच्या केदारवर? खोटा बोलतोय तो. हे बघ, दयानंद रावांच्या साधेपणाचा फायदा घेतोय. मला तर काहीच तथ्य वाटत नाही त्याच्या बोलण्यात. आई बाळा, तू काही काळजी करू नकोस. लवकरच त्या केदारचा खोटेपणा सगळ्यांसमोर येतो का नाही बघ. आणि एक लक्षात ठेव, तुझं आणि युवराजच्या वाटेचं कुठेही जाणार नाही, कळतंय का? रेखा, काय शिकवतेस तिला? ते दयानंदराव बिचारे तिकडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांची तब्येत अत्यंत नाजूक अवस्थेत आहे आणि तू हे सगळं बोलतेस? अगं तुला काही परिस्थितीचं भान आहे की नाही? अहो पण हे सांगणं पण महत्वाचं आहे ना. गप्प बस जरा. बोला आधी. हॅलो, हा निशिबाळा. हा बाबा बोला. दयानंदराव कसे आहेत? नाही म्हणजे त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा आहे की नाही? मला नाही माहित. अहो आम्ही गेलोच नाहीये तिथे, आम्ही घरीच आहोत. तुम्ही का नाही गेला? बाबा कसे जाणार? युवराज किती चिडलाय माहितीये. तो जरा शांत होऊ दे, त्याच्यानंतर जाऊ आम्ही. अरे हे बघ निशी, हे सगळं बरोबर नाहीये. हे बघ, या गोष्टींवर नंतर बोलणं होऊ शकेल, पण ते आधी तुझे सासरे आहेत आणि युवराजरावांचे वडील आहेत. तुम्ही दोघांनी ताबडतोब त्याला जाऊन भेटा. तो नाही ऐकत आहे. अगं त्याला समजाव, त्याला म्हणावं हे तुझे बाबा आहेत आणि दयानंदरावांना आता त्यांच्या मुलाची म्हणजे युवराजरावांची गरज आहे. पण बाबा, बघ, मला काही सांगू नकोस. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा. युवराजरावांना काय समजावं ते समजाव आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आणि हो, तिकडे गेल्यानंतर दयानंदरावांची तब्येत कशी आहे ना ते मला नक्की कळव. ओके ठीक आहे, बघते मी, कळवते.